हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. कसं सर्व मजेत ना? तर मित्रांनो, आपण खूप दिवसापासून आपल्या मनामध्ये सोंडाई किल्ल्यावर जाण्याचे प्लॅन होते आणि ते प्लॅन आपण आज पूर्ण करणार आहोत. आज आपण सोंडाई किल्ल्यावर जात आहोत मित्रांनो. सोंडाई किल्ला रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये आहे. कर्जतपासून 9 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. सोंडाई किल्ल्याकडे जात असताना मित्रांनो आपल्याला एक भले मोठे धरण दिसते. ते धरण म्हणजे मोरबे धरण. या धरणाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नवी मुंबईसाठी याचा जलस्रोत केला जातो, म्हणून हा धरण प्रामुख्याने ओळखले जाते. या धरणाच्या रस्त्यालगत सुंदर अशी झाडी पाहायला मिळते मित्रांनो आपल्याला, आणि हे पाहून आपलं मन मंत्रमुग्ध होऊन जाते. त्याचमुळे मोरबे धरण खूप सुंदर दृश्य पाहायला मिळतात आपल्याला. सोंडेवाडीपासून या किल्ल्यावर पोहोचण्यास सुमारे पाऊण तास लागतो. या किल्ल्याची सुंदरता लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल हे आपले मित्रांनो ध्येय आहे. चला. हेलो दोस्त, अभी 1 घंटे का सफ़र करके बाइक के ऊपर हम उधर से आए हैं. तो अभी खाना खाने को बैठे हम लोग. देख सकते हैं हमारे मामा और मैं. इधर से खाना खा के हम ऊपर जाएंगे. ये है अपना सोंडाई फोर्ट, देख सकते हैं सामने. उधर जाना है अपने को. आपको झूम करके बताता मैं. ये सोंडाई, ये देख सकते हैं हमारा पार्सल आए. अभी खाएंगे और वापिस इधर से जाएंगे ऊपर तक. तो फिलहाल आ जाओ आप खाना खाने को, बाद में वापिस आप हमारे ब्लॉग पे कंटिन्यू रहिए. दोस्तों, बाहर खाना खाने में बहुत मज़ा आती है. आप देख सकते हैं बाहर का सुकून भी एक अपने लिए बहुत बेहतर रहता है. मामा, कसं वाटलं तुम्हाला? मस्त वाटलं. मस्त वाटलं ना? अजून आपल्याला 1 तास चढायचे वरती आहे का? जाऊ आपण, काही टेन्शन नाही. पहिले आपण पेटपूजा करून घेऊ. पहिले आपली पेटपूजा, नंतर आपली ट्रेकिंग चालू होईल. समोर तिकडे मोरबे धरण आहे. इथून सरळ गेला का मोरबे धरण. समोर मात्र्यांचा डोंगर बघू शकता. हॅलो, नमस्कार. सचिन गायकर 5766 या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत सोंडाई फोर्ट. हे बघू शकता तुम्ही. समोर आपल्याला जायचे ट्रॅक करून सोंडाई फोर्टला. इथून आपल्याला जवळजवळ 1 तास लागेल मित्रांनो. इथून पुढे आता आपण ट्रॅक करत आपण सोंडाई फोर्टला जाणार आहोत. थँक्यू. आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. पुढे जे काय आहे ते आपण तुम्हाला मी दाखवणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण जात आहोत किल्ल्याकडे, सोंडाई फोर्टला. पुढे आपले मामा आहेत, बघू शकता. रस्ता कसा आहे तुम्ही बघू शकता. गाडी आपण तिकडे पार्किंग केली मित्रांनो. इथून आता ट्रेक करत आपल्याला जायचे वरती. अशा प्रकारे सोंडाई फोर्टला जात आहोत मित्रांनो. इथून जवळजवळ आपल्याला 1-1.25 तास लागेल मित्रांनो. अशा प्रकारे सोंडाई फोर्टला जात आहेत. आपल्यासोबत आपले मामा आहेत, राणे मामा. ते आपल्यासोबत कुठेही नेहमी येतात ट्रेकिंगला. 65. मामा, किती एज आहे तुमची? वय किती आहे तुमचे? मामाचं वय कमीत कमी 60च्या आसपास आहे. तरी मामा माझ्या पुढे बघू शकता ट्रॅकिंग मध्ये. फाट्याला आलो मी. हो काय?
पूर्ण घनदाट जंगल आहे मित्रांनो. इथं कोणी तुम्हाला दिसणार नाही बघा. आणि अशा जंगलातून आपल्याला या रस्त्याने जायचे. हा बघू शकता मित्रांनो रस्ता किती दगडगोटे आलेले आहेत. अशा प्रकारे कसरत करून जायला लागतं मित्रांनो. कसरतीचा खेळ आहे मित्रांनो बघा. काय आज पार्टी का? पार्टी इथं आलो होतो दर्शनाला. हा काय इकडे खाली कुठून आले तुम्ही? आम्ही आलोय नेरळ. हो काय चांगलं आहे मस्त करा एन्जॉय. तासाचा ट्रॅक आहे अजून मित्रांनो आपला. मग आपण सोंडाई माते परिस्थिती असणार आहे या रस्त्यांची. अशा प्रकारे मित्रांनो आपण अर्ध्यामध्ये पोहोचलो आहोत. हे बघू शकता इकडच्या लोकांचा उदरनिर्वाह म्हणून छोटे छोटे शॉप ओपन केले आहेत. तेही त्याच्यामध्ये चहा बिस्किट कॉफी अशा प्रकारे सर्व गोष्टी मिळतात. सोंडाई ढाबा नाव आहे पुढे. पर्यटक कमी असल्यामुळे बंद ठेवले ते. मित्रांनो लुक आमचे मामा कसे चढतात बघा. हा बघू शकता पर्यटकांसाठी बनवलेले छोटे छोटे धाबे. पर्यटक नसल्यामुळं ते बंद आहेत. हा बघा सोंडाई धाब्याचा बोर्ड. इथे तुम्हाला राईस प्लेट भजी वडापाव चहा कॉफी बिस्लेरी सर्व मिळू शकतो. मामा काय मग कसं वाटतोय? मस्त वाटतोय. हा मामाला मस्त वाटतोय म्हणजे टेन्शन नाही मला. मामा इकड ना. हा बघू शकता मित्रांनो सोंडाई फोर्ट. काही मिनिटांमध्ये आपण आता तिथे पोहोचणार आहोत. इथून खाली बघू शकता किती अंतर आहे. हे बघा आपण तिथून आलोय तसा गोल राऊंड मारून आलो तिकडनं. तल्याच्या बाजूने असा इकडे वरती असं वरती आलो. आणि हे आपला सोंडाई फोर्ट. अशा गावाकडच्या युनिक गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. आणि ह्या गोष्टी तुम्हाला डोंगराळ भागामध्येच बघायला मिळतील. अशा बांबूच्या काट्यांच्या छोट्या छोट्या टपऱ्या बनवल्या दुकानासाठी. तर मित्रांनो आपण सोंडाई फोर्ट एक्सप्लोअर करत आहोत आज. आणि आमचा अर्धा प्रवास झालेला आहे. तर आपले मामा आहेत त्यांना विचारू कसा वाटला तुम्हाला प्रवास वरती येण्याचा. मामा तुम्हाला कसं वाटलं वरती आले तर? एकदम आनंद वाटतो मला या वर चढायला. हा पहिले पण असे डोंगर चढले तुम्ही? पहिले चढलेलं आहे 2-3 बार चढलेला आहे मी. हा मस्त वाटला? मस्त वाटला काही वाटत नाही.
काही वाटत नाही ना? नाही पाय बी दुखतात तुमचे? काय नाही दुखत आमचं. हा यस. आता आपल्याला मामा आणि 10 एकटाच चढायचं आपल्याला. 1 तास नाही, आता 10 मिनिटं 10 ते अर्धा तास जाईल आपला. तर मग आपण आता अर्ध्या तासाने वरती पोहोचू सोंडाई फोर्टला. हा चला चला बघू आता. तर मित्रांनो, हे बघू शकता सोंडाई गड. असे वेगवेगळे धाब्यांना नावं दिलेत. यांची ही गावाकडची युनिक पद्धत बघू शकता तुम्ही. त्यांनी बसण्यासाठी खूप संकल्पना सुंदर केली आहे. इथे बाकडे वगैरे कसे बनवलेत बघा पर्यटक लोकांसाठी बसण्यासाठी. एक सुंदर संकल्पना आहे त्यांच्या मनामध्ये. म्हणजे पर्यटक वरती चढून आल्यानंतर त्यांना एक बसण्यासाठी जागा बनवली आहे. किती सुंदर कल्पना आहे बघू शकता. आणि पर्यटकांना एक बसण्याचा आनंद मिळतो याच्यामध्ये. हे बघू शकता तुम्ही. हा त्यांचा हॉटेल आहे सोंडाई गड म्हणून. सध्या पर्यटक नसल्यामुळे बंद आहे, पण युनिक आयडिया आहे त्यांची बघू शकता. अशा प्रकारे समोर तुम्हाला मोरबे धरण बघायला मिळेल. समोर इकडे एक धाबा आहे, या इथे एक धाबा आहे. अशा प्रकारे धाबे बनवलेत. पावसाळी जास्त पर्यटक येतात त्या हिशोबाने त्याही आपल्या सुविधांसाठी बनवलेले आहेत. समोरच माथेरानचा डोंगर बघू शकता. चला तुम्ही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आता ट्रेक करून करून दम लागलाय. आता थोडासा आम्ही पाणी पिण्यासाठी रेस्ट घेतले आहे मित्रांनो. हे बघू शकता आमचे मामा बसलेत, दमले बिचारे. अशा प्रकारे आम्ही ट्रेक करत आलोय. आणि तुम्हाला आता मी दाखवतो किती खाली आहे ते, जिथून आलोय आहे ते. त्याला वेगळं आहे. हा त्याच्या खालून ह्या गावाच्या खालून लाईन गेले. हे बघा मित्रांनो, मोरबे धरण. आणि तिथून आम्ही इथे आलोय आहे वरती. किती अंतर आहे बघू शकता. पायथ्याशी आम्ही गाडी लावले. हा दिसतोय ना समोर, तो गाव आहे. हा बघा, या गावामध्ये गाडी पार्क केले. आणि तिथून हा मोरबे धरण आता झूम केलाय म्हणून आपल्याला एवढा जवळ दिसतोय. तर बघू मोरबे धरण किती तरी आपण वरती चढून आलोय. समोर पनवेल आहे अपोजिट मोरबे धरणाच्या. हे बघा, कर्नाला स्पोर्ट पण दिसते समोर. अशा प्रकारे आपण आलोय. आता थोडी रेस्ट करू मित्रांनो, कारण खूप आम्ही एक तासाचा ट्रेक केला वरती चढत चढत. अजून आम्हाला अर्धा तास लागणार आहे मित्रांनो. 1.5-2 तासाचा ट्रेक आहे मित्रांनो सोंडाई फोर्ट. जर कधी एक्सप्लोर केला तर नक्की इथे या तुम्ही. सोंडाई वाडी आहे तिथे खाली. तिथे आपण गाडी पार्क करून 1 ते 1.5-2 तासाचा ट्रेक करून वरती सोंडाई फोर्टला आपण पोहोचू शकतो मित्रांनो. अशा प्रकारे आम्हाला थोडंसं आता रेस्ट करण्यासाठी थांबलोय आम्ही इथे. पाणी वगैरे पिल्यानंतर आम्ही परत वरती जाणार. गडाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून येथील लोकांनी बोर्ड देखील लावले आहेत. तर पर्यटक त्या पद्धतीने आपल्या वाटेने सरळ गडाकडे जाऊ शकतात. अशा प्रकारे हा रस्ता आहे गडाकडे जाण्याचा. हे बघा, अजून आपल्याला तिथे जायचे. तिथून मग युटर्न मारून वरती जायचे इकडे. अशा पद्धतीत चला बघू मित्रांनो, आपला कंटिन्यू चाला ट्रॅक. तर मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. असेच तुम्हाला वेगवेगळे रस्ते, गडाकडे जाण्याचा मार्ग सर्व माहिती देतो. म्हणजे कधी जर तुम्ही आले तर तुमची गैरसोय नको होण्यासाठी आपण इकडे तुम्हाला काही माहिती सांगत आहे मित्रांनो. जर आले तर पाण्याची बॉटल, ट्रॅकिंग शूज, कॅप कंपल्सरी ठेवा जवळ. कारण इथे कुठली सोय नाही वरती आत्ताच्या पिरियडमध्ये, गरमीच्या सीझनमध्ये. 1-2 शॉप आहेत ते खाली आहेत. 2 ते 3 बिस्लेरीचे बॉटल ठेवा जवळ मित्रांनो, 1-1 लिटरच्या. तरी सुद्धा तुमच्यासाठी भरपूर होतील. हे बघा किती उंचावरती आलेलं आहे आपण, बघू शकता. पाण्याचे कुंड अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आणि हा समोर सोंडाई फोर्ट, इथे आपल्याला जायचे. मामा किती वेळ लागेल आता? 10 मिनिटं. 10 मिनिटांमध्ये आपण आता पोहोचणार मित्रांनो सोंडाई फोर्टवर.
हा सूचना फलक लावलाय मित्रांनो. दुर्ग सोंडाई महत्वाची सूचना. वरती सोंडाई देवीचे मंदिर आहे. मंदिराचे पवित्र राखा. गडाचे पवित्र राखा व गडावर स्वच्छता ठेवा. गडावर धूम्रपान, मद्यपान व मांसाहार करू नये. ऐतिहासिक वास्तूवर नावे लिहू नये. पाण्याच्या टाक्यात आंघोळी करू नये व पाय टाकू बसू नये. कुठेही प्लॅस्टिक वस्तू टाकू नये. वन्य जीवनास इजा करू नये. धोकादायक ठिकाण फोटो काढू नये. लैला मजनू छाप जिथे जागा मिळेल तिथे नावं लिहू नये आणि बाण काढून स्वतःचा कपाल रेटपणा सिद्ध करू नका. सिनेमातील गाण्यावर इंस्टाग्राम रील्स व्हिडिओ बनवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले स्वराज्यात दाखल केले नाहीत तरी हे पवित्र जपत इंस्टाग्राम रील्स व्हिडिओ बनवू नका. वरचे नियम मोडू नये. आपण मनुष्य आहोत, जनावर नाही. टिपवरील कोणतेही नियम मोडल्यास शिवप्रेमी व किल्ले गडकोट संवर्धन यांच्याकडून कारवाई केली जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे या सूचना लिहिलेल्या आहेत. या सूचनांचं पालन करा आणि मगच गडावरती एंट्री करा. हे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्यामुळे ही संस्कृती जपणे गरजेचे आहे. अशा प्रकारे आपण सर्व सूचना पाळा, नाहीतर तुमच्यावर कारवाई केली जाईल मित्रांनो. हा बघू शकता. चला मामा तुम्ही चढा. थांबा एक मिनिट. मित्रांनो, गडावर जाण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला येथील लोकांनी सुविधा केली आहे. शिड्या बनवलेल्या, या शिड्यांवरून आपल्याला वरती गडावर जायचं आहे. तर अशा प्रकारे आपले मामा सुरुवात करत आहे गडावर जाण्यासाठी. तर चला आता मी देखील वरती गडावर जाण्यासाठी सज्ज होतो. काही मिनिटात आपण आता गडावरती पोहोचू मित्रांनो. अशा प्रकारे आपले मामा गडावर चढले. तर मित्रांनो, आता मी देखील गडावर जाण्यासाठी सज्ज झालोय. हे बघू शकता. अशा प्रकारे शिड्या चढून जायचंय मित्रांनो. सोंडाई किल्ला आकाराने लहान असून या किल्ल्यावरचे वरचे भाग निमुळते आहे. या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची 380 मीटर असून या किल्ल्यावरून आपल्याला कर्जत, पनवेल, माथेरान यासारख्या शहरांचे दर्शन घडते. सोंडाई किल्ल्याला सह्याद्री डोंगररांगांनी वेढा घातलेला असून या किल्ल्याच्या समोरच आपल्याला माथेरान डोंगर यासारखे सुंदर दृश्य पाहायला मिळते. रांगा आता दुसरी सीडी चढण्यास आपली तयारी चालू आहे. बघू शकता. अशा प्रकारे आता आपण दुसरी सीडी चढणार आहोत मित्रांनो. हे बघू शकता. अशा प्रकारे आपण दुसरी सीडी चढत आहोत. हाला थांबा थांबा तिथंच. अशा प्रकारे पाण्याचा कुंड बघू शकता. तसेच आपले महाराजांचा ध्वज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा तिसरा टप्पा आहे मित्रांनो शिडीचा. आता तिसरा टप्पा पार केला का आपण सोंडाई मातेच्या जवळ पोहोचू. हे बघा मित्रांनो, कर्जत सिटी. झूम करून देखील किती दिसते बघा. झूम केले आपण. महत्वाची सूचना आहे मित्रांनो,
चप्पल व बूट येथे काढा. प्लीज रिमूव्ह युअर शू हिअर. मित्रांनो, फायनली आपण सोंडाई मातेच्या गडावरती पोहोचलो आहेत. बघू शकता अशा प्रकारे. हे बघा, फायनली आपण पोहोचलो. आपला मिशन पूर्ण झाला. सोंडाई माता गड पोहोचलो आपण मित्रांनो. आता आपण दर्शन घेऊ देवीचा. थोडा वेळ बसू आणि मग इथून निघू. अशा प्रकारे बघू शकता सोंडाई माता. या भागातील एक ग्रामदैवत असून हे जागृत देवस्थान आहे. सोंडाई मातेच्या नावावरूनच या किल्ल्याचे नाव सोंडाई फोर्ट असे ठेवण्यात आलेले असावे. आता आपण थोडी देवीची पूजा करून घेऊया. मग बाकीच्या काही गोष्टी पुढे असतील ते करूया. सोंडाई माते की बोला ना. माते की जय जय. जय. सायलेंट व्हा. मला पण ठेवलं. सोंडाई माते की जय. सोंडाई माते की. एक ठिकाणी खोसून ठेवा ना इथं. हो, इथं खोसून ठेवा. एक सगळे एकाच ठिकाणी खोसा. तिकडे नको, कपड्याचं नको. हे उदबत्ती लावासाठी नाही ते. सोंडाई माते की जय. जय. दोन भाग करून ठेवा तिथंच. नाही नाही. मित्रांनो, हे बघू शकता आपली सोंडाई माता. आज आपण इथे सोंडाई मातेच्या दर्शनासाठी आलो. खूप मन प्रसन्न झाला. खूप दिवसापासून आपली इच्छा होती सोंडाई मातेचा आशीर्वाद घ्यायचा. आज आपण इथे आलो आणि मातेचा आशीर्वाद घेतला. जय सोंडाई माता. जय सोंडाई माते. या किल्ल्याचा आजूबाजूचा नजारा बघून मन प्रसन्न होते. या किल्ल्याला सह्याद्री डोंगर रांगांनी वेढलेला असून डोंगर, झाडे, झुडपं खूप प्रमाणात आहेत या किल्ल्याच्या आजूबाजूने. जर मित्रांनो तुम्हाला कमी वेळेसाठी ट्रेकिंगचा प्लॅन डोक्यामध्ये असेल तर सोंडाई फोर्ट नक्की एक्सप्लोर करा. या किल्ल्यावर तुम्ही कमी वेळामध्ये पोहोचू शकता. आणि मित्रांनो, या किल्ल्याचा आजूबाजूचा नजारा बघून मन प्रसन्न होऊन जाते. हे आमचे मामा आहेत मित्रांनो, राणे मामा. फायनली आपलं दर्शन वगैरे झालं मित्रांनो. आता आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. हा बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण, एकदम थंड हवा. समोरच मोरवे धरण बघू शकता मित्रांनो. समोरच मोरवे धरण आहे. इकडे बघितलं तर तुम्हाला कर्जत दिसेल, आपला कर्जत तालुका शहर. त्याचप्रमाणे आपला इकडे ह्या मागच्या बाजूला नेरळ डोंगर आहे. याच्या मागे नेरळ आहे. इकडे गेला तर आपल्याला पनवेल साईड आहे मित्रांनो. अशा प्रकारे खूप आनंद आला, एन्जॉय आली. मस्त वाटलं आम्हाला मित्रांनो सोंडाई मातेच्या दर्शनाला. खूप मजा वाटली. नक्की या. येताना सोबत पाण्याची बॉटल, आपल्याला खायसाठी काहीतरी थोडासा फूड ठेवा आणि मग इकडे या मित्रांनो. कारण गरमीचे दिवस आहेत, खूप चढायला लागतो मित्रांनो. 1.5-2 तासाचा ट्रेक करावा लागतो. त्याचप्रमाणे आपला दर्शन व्यवस्थितरित्या झाला मित्रांनो सोंडाई मातेचा. आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहोत मित्रांनो. आता अर्ध्या पाऊण तासात आपण खाली उतरणार आणि मग आपल्या घरी निघणार आहोत मित्रांनो. खूप सुंदर असं दर्शन झालं मित्रांनो.
आज कोणी पब्लिक नव्हती इकडे. खाली मोरबे धरण, सनसेट व्ह्यू बघू शकता मित्रांनो. हे बघ तो रस्ता तर बघ. किती सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे बघू शकता. आणि आज समोर तिथे दिसते ना तुम्हाला, एकदम छोटी दिसते बघा झोपडी, त्याच्या खाली आपण गाडी पार्क केली मित्रांनो. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला 1.5 तास लागले वरती यायला. अजून आपल्याला पाऊण तासामध्ये खाली उतरणार आपण. फायनली आपण आता निघणार. हा आहे आपला सोंडाई मातेचा गड. या गडावरती आपण व्यवस्थितरित्या आलो. आता व्यवस्थितरित्या आपण खाली जाणार. खूप मजा आली मित्रांनो. तुम्ही पण एकदा या, आपल्या मनामध्ये होती इच्छा त्याच्या गडावरती जाऊन आपण तिथली काही दृश्य बघू आणि काही माहिती देऊ तुम्हाला. त्याप्रमाणे आपण आलो इथे. खूप बरं वाटला. हे बघा तुम्ही, हा आहे आपल्या परतीच्या प्रवासाला जाण्याचा मार्ग. कसा उतरून जावं लागतं बघा. अशा प्रकारे आता उतरतोय आपण मित्रांनो. परतीचा प्रवास आहे मित्रांनो आपला हा. मित्रांनो, पहिला हा शिडी घाट उतरायचे. ही शिडी उतरल्यानंतर पुढे एक शिडी आहे, त्याच्यानंतर तिकडे पुढे एक आहे. अशा प्रकारे क्रॉस करायचे मित्रांनो. आणि मग आपण मेन टप्पा उतरणार मित्रांनो. हे बघू शकता, शिडी उतरायला आता साड्या. अशा प्रकारे आमचे मामा उतरत आहेत. शिड्या बनवल्यात पण बऱ्या आहेत. हा एक नंबर झालं. नाही तर काय घाबरलो तो पाहिजे, काय घाबरत होतो. हा बोला पायरी जा अशी ही वर चढायची डायरेक्ट, हा मग आला होईल तुमची. सनसेट व्ह्यू बघू शकता. सनसेट व्ह्यू किती सुंदर असा सनसेट व्ह्यू. संध्याकाळचे 3:45 वाजलेत मित्रांनो. आणि आता आपण उतरायला सुरुवात केली आहे. चढायला 1.5-2 तास लागले. तर उतरायला किती टाइम लागतो बघू मित्रांनो. छोटासा प्रयत्न होता सोंडाई गडाची माहिती देण्याचा तुम्हाला, त्यामुळे आपण काही माहिती दिली आहे मित्रांनो तुम्हाला. अजून पाणी भरपूर आहे म्हणून. हा पाण्याचा कुंड बघू शकता. पाण्याचं असं याच्यामध्ये खूप पाणी असतो मित्रांनो. हे बघा, अशा प्रकारे तिकडे झाले त्यांनी मारले बघ. पहिले तिकडे रस्ता होता, ते जाले मारले ना, तिकडे तासाला पाणी नाहीये आहे का. हे बघा किती खोल दरी आहे बघू शकता मित्रांनो. दुसरी शिडी उतरण्याचा प्रयत्न आहे आता आमचा. हा थोडा उतरण्याला भयानक आहे थोडा. खाली बघितल्यानंतर भीती वाटते मित्रांनो. पूर्ण दरी आहे खाली, सांभाळून उतरायला लागतोय. जरी शिडी दिली असली तरी खोल दरी असल्यामुळं भीती वाटते मित्रांनो. छोटे मुले वगैरे घेऊन येऊ नका इकडे. जरा चढण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागतात इकडे. छोटी मुले वगैरे घेऊन येऊ नका. कारण एकट्या माणसाला चढायला कशी महत्व होते बघा. तर दुसरा माणूस कसा चढणार छोट्या मुलांना घेऊन. अशा प्रकारे दुसरी शिडी थोडी घातक आहे मित्रांनो. उतरायला चढायला काय वाटत नाही, उतरायला खोल वाटतं एकदम. हे बघा अशा प्रकारे मामा उतरले. हे बघू शकता मित्रांनो. शिडीचा टप्पा उतरत आहेत आम्ही अशा प्रकारे. ओके, 1-2 टप्पे झाले मित्रांनो आपले. आता थोडी पायवाट आणि तिसरा टप्पा येईल शिडीचा. अशा प्रकारे सोंडाई फोर्ट एक्सप्लोर केला मित्रांनो आज आपण. गड उतरून आपण परतीचा प्रवास चालू होईल. हे बघा किती भयानक असं दृश्य आहे बघा तुम्ही. आणि खाली खोल दरी इकडे बघा. इकडे जर पडला का गेलाच तो. अशा पद्धतीचा आपला सोंडाई फोर्ट आहे मित्रांनो. वरची शिडी बघा किती भयानक आहे बघा. हा आहे आपला सोंडाई फोर्टचा एक्सप्लोर केला आज आपण.
बघा मामा कुठपर्यंत गेले बघा. अशा प्रकारे आपल्याला सीडी उतरून जायचंय मित्रांनो. सोंडाई फोर्ट खूप मस्त एन्जॉय आली मित्रांनो. गर्दी नव्हती इकडे, आज कोणच नव्हता. आम्ही दोघेच होतो, मामानं मी. खूप मस्त वाटला सोंडाई गडावरती येऊन. चढायला पण पाहत ना मामा, काय चढतील, आपल्यालाच बघ असं झालं. अशा प्रकारे मित्रांनो बघा सोंडाई फोर्ट. अशा प्रकारे मित्रांनो आपण आता उतरण्याचा प्रवास चालू केलाय. गडावरून खाली उतरलोय आपण, आता डोंगर भागामध्ये उतरत आहोत. बघू शकता संध्याकाळचे 4-5 वाजलेत ना, 5 वाजलेत. सनसेट व्ह्यू बघा मित्रांनो, किती सुंदर असा सनसेट व्ह्यू बघायला मिळतोय 5 वाजताच्या. अशा प्रकारे आपण आता उतरत आहोत. परतीचा प्रवास चालू केला मित्रांनो. आपल्याला 5 तास तरी लागेल. हे बघा, आणि सोंडाई फोर्ट क्रॉस करून आपण आता उतरतो मित्रांनो. हे बघा, परतीचा प्रवास चालू झालाय. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा अर्धा प्रवास आता उतरण्यात चालू आहे. हे बघू शकता, अजून उतरायला आम्हाला अर्धाच लागेल. त्याचप्रमाणे हा आपला वरती राहिला सोंडाई फोर्ट. म्हणजे अर्ध्या प्रवासामध्ये आलोय आम्ही उतरून. अर्धा डोंगर सर केलेला आहे. खूप छान वाटला सोंडाई फोर्टला मित्रांनो. नक्की या, जबरदस्त आहे. खूप एन्जॉय येते आणि खूप जीवनाला एक चांगला आनंद मिळतो. त्यामुळे इथे नक्की या. खूप आनंद आहे मित्रांनो. थोडीशी मेहनत आहे चढायची, पण ते काय एवढं त्रासदायक नाही. या तुम्ही एकदा नक्की मित्रांनो. 58 वयाचे मामा एवढा सर केला डोंगर. 2 तासाचा प्रवास केला आमच्या मामांनी, तरी सुद्धा थकले नाही. बघू शकता, आज पण त्यांचा 30-35च्या मुलाला मागे टाकतील या प्रमाणात जोश आहे त्यांचा उतरण्याचा आणि वरती किल्ला. हे बघा मित्रांनो, किती कड्यावरून उतरावा लागतोय. बघू शकता. आले तर जरा सांभाळून उतरा. थोडा रिस्क फॅक्टर आहे. जर काळजी घेतली तर काही प्रॉब्लेम नाही. हे बघू शकता. अशा प्रकारे सनसेट व्ह्यू बघा. अशा प्रकारे मित्रांनो आपण पूर्णपणे आता उतरण्याचा प्रवास चालू आहे आपला. सोंडाई फोर्ट एक्सप्लोर केला आज आपण मित्रांनो. खूप मस्त एन्जॉय आली. बघू शकता. बघू शकता रस्ता कसा आहे. रस्ता बघू शकता मित्रांनो. खूप दगडगोटे आले आहेत. तर मित्रांनो या गाडीने आपल्याला हा डोंगर चढण्यासाठी साथ दिली. ही आहे प्लॅटिना गाडी, पण तिने आपल्याला एवढा मोठा डोंगर चढवला. 2 माणसं ती पण. म्हणजे हिच्यात पण काहीतरी दम आहे. या गाडीने आपल्याला एक चांगला प्रयत्न केला आपल्यासाठी. बघू शकता तुम्ही, एक पूर्णपणे वरपर्यंत चढली गाडी पण आपली. नमस्कार मित्रांनो, फायनली आपला सोंडाई फोर्ट सर करून झालेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो. ज्याप्रमाणे आपण जिथून सुरुवात केली तिथेच आपण एंड केलेली आहे. ज्याप्रमाणे आपण आता सर्व इथून वरपर्यंत चढून गेलो
नंतर मग इकडनंच उतरलो खाली आणि त्याप्रमाणे आपला आता इथे प्रवास एंड झालेला आहे. सोंडाई फोर्ट पूर्णपणे आपण तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये. छोटासा प्रयत्न होता तुम्हाला दाखवण्याचा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एक छोटासा प्रयत्न तुमच्यासाठी मी केलेला आहे आणि ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. व्हिडिओ आपली पूर्ण बघा शेवटपर्यंत, तर तुम्हाला या सोंडाई फोर्टचा आनंद बघायला मिळेल आणि तिथे जाण्याचा मार्ग कसा आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला आहे. नमस्कार, धन्यवाद.